आज आम्ही आलो आहोत लोणावळा लायन डीन रिसॉर्टवर PGCT मार्फत PMC आणि LDP कोर्सेस अटेंड करण्यासाठी. मुसळधार पावसाचा विचार न करता महाराष्ट्रातून मेंबर आलेले आहेत. ते फक्त शिक्षण घेण्यासाठी. वयाचं बंधन तर शिक्षणासाठी नक्कीच नसतं ना, पण चांगली आणि आपण इच्छा ठेवली ना की असे साधीसुधे अडथळे आपण सहज पार करू शकतो. हॉटेल साधारण अशा पद्धतीने आहे बघा. फर्स्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, सेकंड फ्लोअर अशा ह्या सगळ्या रूम्स आहेत. आणि त्यामुळे त्या आम्हाला सगळे आम्ही एकत्र होतो ते खूप बरं पडलं. खाली यांनी असा हा यांचा एक डायनिंग हॉल सारखं ठेवलेलं आहे. तिथे आम्हाला आता नाश्ता लावलेला आहे त्यांनी. आणि सगळे आपल्या रूममध्ये आता छान फ्रेश होऊन येत आहेत. बिझनेस मेंटॉरिंग कोर्स आणि लीडरशिप डेव्हलपमेंट कोर्स हे अटेंड करण्याचा उद्देश हाच की शिक्षण वाया जात नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि इथे बरंच शिकायला मिळणार आहे याच्यावरही तेवढाच भरोसा आहे. त्यामुळे आपला सर्वांगीण विकास होणार आहे. तसंच समाजासाठी देखील काहीतरी भरगच्च काम करता येणार आहे. या उद्देशानेच हे कोर्स जॉईन केले आहे. लहानपणापासून आपण ऐकत आलोय ना की माणसाची ओळख त्याच्या वागण्यातून, कामातून होत असते. एकीचं बळ काय असतं, एकमेकांना सहाय्य केल्यामुळे कामं कशी यशस्वी होतात, तुमचं इतरांबरोबरचं बॉन्डिंग वाढतं, एकमेकांबद्दल नीट माहिती मिळते, संबंध घट्ट होतात, आपली ओळख वाढते, नाव पॉझिटिव्ह होतं. हे सर्व बघताय ना तुम्ही. जे मेंबर्स बरोबर आमचे मेंटॉर, संस्थापक, अध्यक्ष, ट्रस्टी डॉक्टर संतोष कामेरकर, त्यानंतर इतर ट्रस्टी आमचे श्री खाडे सर, श्री सातवसे सर, आंग्रे सर, सर्वच कोर्सला सुरुवात होण्याआधी जी तयारी आहे ना त्याच्यात सहभाग घेत आहेत. आणि इथे हेच आहे, लहान मोठा असा भेदभाव अजिबात नाहीये. एकजुटीने सर्व कामं करायची आणि आपले उद्दिष्ट साध्य करायचे हे शिकवण इथे मिळते. मी तर म्हणेन ह्या सगळ्यातून आपण देखील आपल्याला छान पैलू पाडत असतो. हे सगळे बेनिफिट ज्याला समजतात तो माणूस आयुष्यात कधीच एकटा किंवा निगेटिव्ह नसतो. खरं आहे ना. आणि हे सगळं करायला इतकी मज्जा येते आणि त्याच्यात मजा, मस्ती, जोक्स पण खूप होतात. हॉलमधली आवश्यक तयारी सगळी झाली आहे. बाहेर आमचा हा बॅनर लावलाय तो दाखवते मी. पूर्ण व्हिडिओमध्ये मी आवाज म्यूट केलेला आहे कारण पाऊस प्रचंड आहे आणि खूप आवाज येतोय. त्यामुळे चला एकदा आपण फक्त तयारीवर नजर मारूया. आणि विजन बोर्डचं पण एक फार छान न्यूज असणार आहे तुमच्यासाठी, ती आपण पुढे बघतोच आहोत. आणि हे आमचे BMCचा हा बॅनर. आणि मी स्वतः खूप एक्साइटेड आहे हे दोनही कोर्स करण्यासाठी. मला सतत शिकत राहायला, क्रिएटिव्ह राहायला खूप आवडतं आणि नक्कीच त्याचा फायदा मला जीवन जगताना होतोच होतो. 3 दिवस या अशा सुंदर वातावरणात आमचे कोर्सेस होणार आहेत. आणि बिझनेस मेंटॉरिंग कोर्सला आज काही मंडळी आहेत. त्याच्यानंतर उद्या परवा जो लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्याला बरीच मंडळी अजून येत आहेत. आणि त्यामुळे असं सगळं छान माहोल, मुख्य म्हणजे नैसर्गिक वातावरण खूप छान असल्यामुळे आणि आमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या पण अगदी खूपच भन्नाट आहेत. आमच्यासाठी त्या नवीन आहेत आणि खरंच काहीतरी एक वेगळा माहोल क्रिएट झालेला आहे किंवा काहीतरी नवीन करतो आहोत. ह्या वयात आता वयाचं काही संबंध नाही आहे. वयाचं काय म्हणतात, कुठल्याही गोष्टीला वय आड येत नाही. चलो अब आ गया हमारा शेर, डॉक्टर संतोष कामेरकर. 35 वर्षांचा ट्रेनिंग आणि कोचिंग इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स. लाईफ बिझनेस कोच आहेत. MD आहेत मिशन कामयाबी ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे. फाउंडर आहेत VGCT. त्यानंतर ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडिया, आदर्श प्रतिष्ठान ट्रस्ट. 17 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. बऱ्याच संस्थांशी ते संलग्न आहेत. आणि त्यांचे अवॉर्ड म्हणाला तर ठाणे गौरव आहे, सॅटर्डे क्लबचा बिझनेस एक्सलन्स आहे, लंडनचाही त्यांना अवॉर्ड मिळाला आहे, सॉर्ट ऑफ ऑनर. त्याच्यानंतर वैश्य समाजाकडून उद्योग भूषण आणि महाराष्ट्र रत्न 2023 ह्याच देखील त्यांना सन्मान मिळालेला आहे. कोर्सची सुरुवात तर दमदार झालीच. आय ओपनिंगसाठी 3 गेम खेळवले. शिकायला आलात तर पाठी कोरी ठेवून या. सवयीचा असर, सातत्य, एकाग्रता या विषयांना घेऊन उत्तम नॉलेज दिले, ते देखील प्रॅक्टिकल करून. त्यात सरांची मजा मस्ती देखील चालूच होती. आणि सगळे बघा कसे कडक ड्रेसमध्ये
सरांनी दिलेला अभ्यास करतायत. अभ्यास करताना, कोर्स करताना योग्य त्या नियमांचे पालन झालेच पाहिजे असं सरांचा हट्ट असतो आणि ते पण बरोबर आहे. त्यामुळे त्या वातावरणात आपण जाऊन त्याच्याशी समरस होत नाही. त्यासाठी जे काही ना काही नियम आखलेले असतात त्यांचं पालन हे झालंच पाहिजे. पहिल्या दिवशी अँकरिंगचं काम मी आणि लीनाकडे होतं. आमचं पुढचं सेशन होतं एक्सपर्टीजकडून मार्गदर्शन. त्या फील्डनुसार ते मार्गदर्शक होते. त्यांना वेळ आणि विषय आधीच दिलेले होते. ते केल्यामुळे मोजक्या वेळात उत्तम मार्गदर्शन मिळते आणि हा सेशन हॅपनिंग झाला पाहिजे असतो की मग त्याचा फायदा पण बरोबर होतो. त्याप्रमाणे एक एक पाहुण्यांची आम्ही ओळख करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सगळ्यांनी घेतला. हे सेशन पण खूप छान उत्साहात पार पडलं. नंदिनी भावसार या संभाजीनगरवरून आल्या होत्या आणि कम्युनिकेशन स्किल, त्याच्यात बॉडी लँग्वेज, स्माईल, ड्रेसिंग सेन्स, त्याच्यानंतर फेशियल एक्सप्रेशन्स, हँड गेस्चर्स, पोश्चर, आय कॉन्टॅक्ट या सर्वांवर त्यांनी छान म्युझिकचा आधार घेत आणि छान गेम खेळवत एकदम सेशनला 4 चांद लगा दिया. पुढे त्यांनी गाणं म्हणता म्हणता 9 जणांचा ग्रुप तयार करायला सांगितला. अगदी लहान मुलांच्या वर्तन चालू होतं, एकमेकांना खेचाखेची, मजाही होते अर्थात त्यात. मग त्यांनी प्रत्येकाचे ग्रुप बनवले आणि एक एक चीट उचलायला लावली. त्याच्यात जे विषय लिहिले होते ते आधी मूक नाटक करायचं होतं आणि मग आपणच आपलं स्क्रिप्ट तयार करायचं आणि ते नाटक सादर करायचं होतं. त्याच्यात विषय होते बॉर्डरवरची लढाई, बँक आहे, स्कूल, घर, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. त्यात आमच्या ग्रुपला स्कूलची सादरीकरण होतं. चला थोडक्यात आपण बघूयात आम्ही काय केलंय आणि हे बाकीच्याही ग्रुपवरचे कोण काय काय करतंय ते तुम्ही आता सांगा. कुठलं ऑफिस आहे, घर आहे की बॉर्डरवरची लढाई, कुठे काय चालू आहे हे तुम्ही नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा, मला आवडेल. आणि हे तुम्ही व्हिडिओ कसा व्यवस्थित बघितला हे पण लक्षात येईल. या ॲक्टिव्हिटीमुळे सर्वांना कंपल्सरी भाग घ्यायला मिळाला आणि सगळ्यांनी आपला आपला पार्ट छान एन्जॉय केला. काल मी तुम्हाला निबंध लिहून आणायला सांगितला होता. कोणी कोणी लिहिलंय? महेश, तुझी ही रोजची नाटके सगळ्या मुलांची तू खोड काढतो. आता निबंध दाखवा मला, कोण कोणी लिहून आणले ते. ये काल ये पैसे का उशीर झाला तुला? पाऊस तुला एकट्यालाच पडत होता? आज तुला कन्सिडर केलेला आहे. बैस. अरे वा, फार छान लिहिलंय स्वागता, मस्त. तुझं अक्षरही खूप छान आहे. श्रद्धानंद, अरे काय आहे तुझं अक्षर? जरा तुला आता सुट्टीमध्ये सराव करायला लागणार आहे ना. बाई माझी तब्येत ठीक नव्हती, ते मला आईने लेटर लिहून दिले. तुला आज बरं नाही म्हणून तू केला नाही, हरकत नाही, उद्या करून आणायचं. हे काय अर्धवटच सोडवतोस तू? सिद्धेश बघू. अरे सिद्धेश, त्याच्यावर काय तू खाण्याचे डाग पाडले? तुला आता पनिशमेंट आहे. तू 2दा निबंध लिहून आणायचे आणि आता खाण्याचे डाग त्याच्यावर पडतात. त्याच्या बाबांचं हॉटेल आहे. त्यानंतर फायनान्स विषयातले आमचे बादशाह खाडे सर यांनी फायनान्शियल प्लॅनिंग यावर उत्तम मार्गदर्शन दिलं. अर्थात उच्च शिक्षित आणि 38 वर्षांचा या क्षेत्रातला उत्तम अनुभव असल्यामुळे अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं.
शब्द आहेत त्याच्यामध्ये ओल्ड लेटेस्ट पहिला शब्द आणि 4 लेटर आहेत त्याचे की 4 शब्द आहेत. 4 वेगवेगळे शब्द आहेत पहिला शब्द शब्द. अक्षर आहे नाच रे मोरा नाच च मामालीचा मुला मामला से कर बैठे तुम्ही से कर बैठे नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे गाना आए या न आए गाना चाहिए चल हवा ला 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 नदी का किनारा चंचल हवा कृष्ण हरे राम दिया क्या संभाल तेरी गगरी रे ऐसा न हो जाए चोरी कर मार तेरा दिया बिचुराए मुरिया चुराई तेरे डाकुआ रे गंगला रे तेरे डाकुआ काळी हो काळी मला बायको मिळाली गोरी हो गोरी मला बायको मिळाली गोरी हो गोरी आहे गोरी जरा नाही काळी हो काळी आहे गोरी जरा नाही काळी हो काळी मला बायको मिळाली गोरी हो गोरी मला बायको मिळाली गोरी हो गोरी गोरी काय गोरी 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 विठ्ठलाची रात्रभर गाऊन खेळून थकलेत सगळे आणि सकाळी लवकर उठून एक्सरसाइज पण केली आहे आणि आता कळकळून भूक लागली आहे. ज्याच्याकडे जे जे आहे ते आणून आणून खातायत, ताव मारतायत. क्या बात क्या बात Bangala
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा तू माऊली तू माऊली नमस्कार, माझं नाव गौरेश सतीश आळवे. माझं वय 26 आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे GS इंटरनॅशनल. आम्ही इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायच्या व्यवसायात आहोत. माझे वडील सतीश आळवे यांनी कंपनी 2007 मध्ये स्टार्ट केली आणि लहानपणापासूनच मला इंडस्ट्रीज, इंजिनिअरिंग कंपोनंट्स, स्पेअर पार्ट्स, मॅन्युफॅक्चरिंग खूप इंटरेस्ट होता. वेगवेगळ्या आयडियाज लावून प्रोडक्ट डिझाईन करणे, मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि अजून क्रिएटिव्ह डिझाईन वापरून कशाप्रकारे आपण इंडस्ट्रीजना जास्तीत जास्त क्रिएटिव्ह लेवलला टेक्नॉलॉजी बेस्ड किंवा मशीन बेस्ड इम्प्रूव्ह करू शकतो, ॲडव्हान्स करू शकतो, या गोष्टीचा मी सतत शोध घेत असतो. त्यामुळे या व्यवसायात मला जॉईन झालो आहे आणि या व्यवसायातून मला श्रीमंत, यशस्वी आणि सक्सेसफुल व्हायचं आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव ओमकार दिवाकर पारकर. माझं वय वर्ष 25 आहे. गेली 6 वर्ष फायनान्स क्षेत्रामध्ये जॉब केल्यानंतर मला असं होतं की मी स्वतःचं काहीतरी स्टार्ट करावं, कारण मला खूप लहानपणापासून एक इच्छा होती की स्वतःचा एक बिझनेस असावा आपला. त्याच्यामुळे मी 2024 मध्ये मनी फार्मर्स या कंपनीची स्थापना केली. त्याच्यानंतर आमचा फर्म जो आहे तो वेल्थ मॅनेजमेंट फर्म आहे. त्याच्यामध्ये आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, फिक्स डिपॉझिट आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करायला क्लायंटला हेल्प करतो. थँक्यू. नमस्कार, माझं मैत्री आनंद कोटकर. मी 20 वर्षाचा आहे. मी बिझनेस करतोय बाबांसोबत ANG सिस्टम सोल्युशन्स. याच्या आधी मी इंटर्नशिप्स केलेले 3 आणि आता बाबांच्या बिझनेस मध्ये आलोय, कारण ती एक जबाबदारी आहे जी मला पाळायला आहे. आणि आता सोबत सोबत सुट्टी चालू होती, तर ऑनर स्टार्ट व्हायच्या आधी मी डिजिटल मार्केटिंग मध्ये मला जरा काम करायचं होतं. तर बाबांच्या बिझनेस मधून स्टार्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी ती मला मिळाली आहे. तर इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू परस्यू, म्हणून बिझनेस मध्ये मी आलोय आणि त्याच्यासोबत सोबत मला पैसे पण कमवायचे आहेत. तर ती एक ते एक चांगलं रिझन आहे माझ्यासाठी. अँड अपार्ट फ्रॉम दॅट आय वॉन्ट टू इन्क्रीज माय फादर्स बिझनेस माय सेल्फ. सो येस, दॅट इज माय रिझन फॉर डुईंग दिस बिझनेस. आणि मी या बिझनेस मध्ये स्वतःच्या मनाने आलोय, मला काय फोर्स नाही केलंय. It was my choice to be a part of his business and carry it on. Hello everyone, my name is Aditya Pednekar. I'm 18 years old and I'm currently a mechanical engineering student, and I'm also involved in my father's business. Our company name is Chintamani Engineering Industries India Private Limited. Since childhood, I've been always wanted to join my father's business, as I've seen him growing up working and I've always admired him in the field of business. So I decided to join it and side by side completing my studies. नमस्कार, माझं नाव विराज उमेश रेड्डी. माझ्या कंपनीचं नाव आहे इलाइट इंजिनियर्स अँड कन्सल्टंट. आम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करतो. एज्युकेशन बॅकग्राऊंड झालं तर मी बाय एज्युकेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. BE मेकॅनिकल केलंय. बिझनेसमध्ये येण्यापूर्वी माझी 11 वर्षाची सर्व्हिस झाली आहे इंजिनिअरिंग सेक्टर आणि फार्मा मशिनरी सेक्टरमध्ये. सो आणि माझ्या वडिलांचं पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी जॉब परस्यू केलेला. सो त्यांची 38 इयर्स जॉबची सर्व्हिस झाली आणि माझी 11 वर्ष झाली. आणि सो आता 5 वर्ष अगोदर आम्ही दोघांचा एक्सपिरियन्स क्लब करून बिझनेस स्टार्ट करायचा ठरवला. सो 5 वर्ष आधी कंपनी चालू केली आणि मी स्वतः त्याच्यामध्ये 3 वर्ष आधी जॉईन केलं. सो माझं सगळ्यांना हेच सांगणं असेल की जॉब तर आपण परस्यू करतोच, पण सगळ्यांनी बिझनेससाठी एक नेहमी प्रत्येकासाठी अपॉर्च्युनिटी शोधावी. तो आणि जेवढे पण यंग जनरेशन आहे त्यांना पण मी ही रिक्वेस्ट करू इच्छितो. थँक्यू. गुड मॉर्निंग सर्वांना. माझं नाव शुभम प्रकाश आहे. मी फक्त 24 वयाचा आहे. आता मी हा विजेसिटी इव्हेंट वरती आता मी विजेसिटी इव्हेंट वरती का आहे, कसं असणार, कारण माझा बिझनेस आहे पेपर काइट लॅब्स. फिलहाल तर माझं एज्युकेशन झालंय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये. वयाच्या 24 वर्षी स्वतः बिझनेस चालू केलं विथ अ पार्टनरशिप विथ ओमकार हरियान. तर आमच्या बिझनेसचं नाव आहे पेपर काइट लॅब्स. याच्यामध्ये आम्ही 2 टाइप्स ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. वेअर वी डेव्हलप सॉफ्टवेअर, कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, दोन्ही ऑटोमेशन देतो आणि बरंच काही. आणि नेक्स्ट इज आमचं क्रिएटिव्ह विंग आहे विथ वेअर वी डेव्हलप AI व्हिडिओ आणि AI क्रिएटिव्ह कंटेंट अँड ऍक्टेड. आय विल रिक्वेस्ट ओमकार हरियान टू जॉइन मी. ओमकार प्लीज. Hello everyone, myself Omkar Haryan. I'm currently 20 years old and I'm doing data science engineering from DJ Sangvi College of Engineering. I have entered this space of business after having experience of over more than 5 startups. I started as in machine learning engineering, a person who is coding, and then slowly entered into managing the business for someone else. So from that thought, I
I just thought that why cannot I start my own startup or do something of my own if I have that skills, because else is paying me much more than anyone else, like some more like engineers and better people. So why not I can believe in myself and do something, and VGCity gave me that platform, the network and the support to start something. And today I am here. I've started my own company. It's called Paper Kite Labs, and we make custom softwares for businesses and AI automations, and we also create a new kind of content that is called AI videos and advertisement, which saves you a lot of time and cost from professional actual shooting. So thank you VGCity for giving me this platform. Thank you so much. हाय फ्रेंड्स, माझं नाव रिधिमा पोताडे फ्रॉम वंडरलक्स वेकेशन. मी एक सेकंड जनरेशन ऑन्टरप्रेनर आहे. आमचं ऑफिस माटुंग्याला आहे. आम्ही टूर्स अँड पॅकेजेस करतो, डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल. बजेट पासून लक्झरी पर्यंतचे आमचे टूर्स आहेत. वी हॅव टूर्स ऑल्सो. विजा असिस्टन्स इज ऑल्सो टेकन केअर बाय अस. डू गेट इन टच विथ अस. थँक्यू. VGCTचा फायदा वैश्य बांधवांना होतो आहेच, पण इथल्या ऍक्टिव्हिटी, कोर्सेस, संपूर्ण माहोलच असा आहे की पुढच्या पिढीला देखील खूप अट्रॅक्ट करतंय. बघितलं ना तुम्ही, अगदी 20 वर्षांची लहान मुलं, आपण आता त्यांना उद्योजक म्हणूयात, अगदी उत्साहाने रेग्युलरचे सर्व ऍक्टिव्हिटी अटेंड करत असतात. बघा, क्लायंटला पिच करण्याची गरज कुठेही गेलात तरी आहेच, आणि ते तुम्ही तुमच्या स्किलनुसार करू शकतात. पण इथून मार्ग तुम्हाला नक्कीच अगदी योग्य मार्गदर्शन मिळतंय. जेवी करण्याची संधी आहे, बिझनेस वाढवण्याची संधी आहे, क्लायंट मिळत आहेत, कारण हे सगळं उभं आहे एकमेकांच्या विश्वासावर. आणि आपल्याला व्यवसाय वाढीसाठी हेच महत्वाचं असतं, आणि ते इथे थोड्या परिश्रमात भरपूर मिळतं असा माझा विश्वास आहे. आज देखील ट्रस्टींचे मार्गदर्शन उत्तम रीतीने मिळाले. श्री दिनेश गुप्ता सर यांचं सेशन तर खूप भारी झालं. स्ट्रेस मॅनेजमेंट विषय उत्तम मांडला. त्यांच्याकडे तर एक जादूच होती. अवघ्या काही थोड्या वेळात हॉलमध्ये जेवढे मेंबर आहेत त्यांची सगळ्यांची नावं त्यांनी लक्षात ठेवली, आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सर्व त्या नावांचा उल्लेखही केला. खरंच अगदी शिकण्यासारखं होतं होय. त्यानंतर मुख्य अट्रॅक्शन होतं विजन बोर्ड. आमचे ट्रस्टी खजिनदार संजय भाट सर यांनी तर बघा कसं मस्त मॅन्युअली बनवून आणलंय ते. OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमचं दुसऱ्यांदा नाव नोंदवलं जातंय. पहिलं ह्याच्यासाठी होतं की मागच्या वर्षी टीचर्स डेला आम्ही जवळजवळ 2,500 टीचर्सला सन्मानपत्र वाटली होती, आणि आता आम्ही 100च्या वर विजन बोर्ड बनवलेत, आणि हे एक मोठं रेकॉर्ड आहे. त्याच्यासाठी आमचे पेट्रॉन मेंबर श्री रामकृष्ण कोळवणकर सर, इतकं पाऊस आणि त्यांचं एवढं एज असून सुद्धा ते उपस्थित होते. त्याचं आणि भारी कौतुक होतं आम्हाला. बघा सगळ्यांचा किती आनंद, उत्साह. ट्रस्टी मेंबर तर होतेच सगळे, आणि हे सगळं मानचे चिन्ह घेताना खरंच अगदी सगळं छान, अंगावर इतका काटा येत होता ना, आणि भारी वाटत होतं की चला की VGCTमुळे ह्या वेगवेगळ्या अँगलने आपण प्रसिद्धीत येतोय म्हणा, किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण शिकतोय, आत्मसात करतोय, आणि भरपूर काही माहिती आपल्याकडे आता अवेलेबल आहे. नॉलेज म्हणतो ना आपण त्या संदर्भात. आणि खरोखर अतिशय अभिमान वाटला की येस, मी VGCTची मेंबर आहे. आणि असं सगळं झालं ना की काम करायलाही खूप उत्साह येतो, आणि सतत पॉझिटिव्ह कसं राहायचं हे आमच्या सगळ्या ट्रस्टी मेंबरकडून आम्ही सतत शिकत असतो. आमचे मार्गदर्शक आहेत, मी फक्त म्हणेल की वयाने सिनियर नाही, तर ज्ञानाने, अनुभवाने पण जे सिनियर आहेत त्यांच्याकडून, सगळ्यांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं ह्याच्यातून, आणि नक्कीच त्याचा मला आज खूप अभिमान होतोय. त्यानंतर आमचं VGCTचं सॉन्ग आणि सेलिब्रेशन सॉन्ग असं मस्तपैकी चालू केलं, आणि सगळ्यांनी आपला आनंद बघा असा ओसंडून वाहू दिलेला आहे. 2 दिवस भरपूर अभ्यास केला, सर्व नियम कायदे पाळले. OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सेकंड टाइम नोंदणी मिळवली, तर सेलिब्रेशन तो बनता आहे बॉस. सक्सेस पार्टीमध्ये सर्वांनी वेडे वाकडे डान्स करून आपली झाडं खेळखेळी केली. माझी तब्येत जरा बिघडली, पण मी ते सर्व सेशन अटेंड केले,
त्याची जादू मला अनुभवायची होती, इतरांना प्रोत्साहन द्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता योगा, ॲरोबिक्स, वॉक हे सेशन होते. पण ते मी नाही करू शकली. त्याच्यात मुक्त डान्सचा सेशन माझा राहिला होता. पण नेक्स्ट टाईम तो मी अनुभव नक्की घेणार आहे. त्यामुळे जेव्हा नेक्स्ट सेशन असेल तेव्हा मी माझं नाव नोंदवणार आहे. त्याबद्दलचा प्रत्यक्ष अनुभव मला घ्यायचा राहिला आहे आणि तो मी अर्धवट सोडणार नाही. तो मी मिळवीन. कसले एक एक भारी डान्सर आहेत बघा आमच्याकडे. पण तेवढेच कलाकार आहेत. आपला व्यवसाय किंवा एकमेकांना मान सन्मान देऊन राहणं आणि सगळ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये अगदी लहान मुलांसारखं पार्ट घ्यायचं आणि मनसोक्त आनंद घ्यायचा, अशी सगळी मंडळी जमलेली आहोत आम्ही. आणि त्यामुळे जे पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे ना, ही अशी एनर्जी कायमस्वरूपी आपल्या जवळ राहते आणि त्यासाठी अशा गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व होणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून आमचा हा VGCTचा ग्रुप असा आहे. आणि सतत आम्ही मिटिंगच्या निमित्ताने, काही ना काही ॲक्टिव्हिटीच्या निमित्ताने सोशल ॲक्टिव्हिटी देखील आमच्याकडून राबवल्या जातात. तर त्याचा आम्ही पुरेपूर अगदी आनंद घेत असतो. आणि बघा हे यंग जनरेशन बघा कसे लाजतायत. आपली मोठी लोक जेवढी नाचतात तेवढी ही लोक लाजतायत की अरे काय नाचतायत म्हणून. पण खरोखर एकदम भारी सेशन झालं. आणि परत एकदा अगदी मनापासून सर्वांचेच थँक्स म्हणेन मी. आणि आता उद्या तिसरा दिवस असणार आहे आणि तेव्हा आपण तो प्रोग्राम अटेंड करून आम्ही दुपारनंतर प्रत्येकजण आपापल्या घरी प्रस्थान करणार आहे. आज तिसरा दिवस, शेवटचा दिवस आमच्या कोर्सचा. आमची अतिशय मेहनत घेणारी मैत्रीण स्वाती कामेरकर आणि डॉक्टर दीपक यांनी जेवी करून जान्हवी आयुर्वेदिक फेक्स पॅकचा व्यवसाय सुरू केला. त्याचं ओपनिंग त्याच दिवशी ट्रस्टी मेंबरकडून करून घेतलं. बघा लॉन्चलाच किती मेंबर उपस्थित होते. अर्धी तर ॲडव्हर्टाईज होऊनच गेली आहे. अर्धा हा भाग ॲडव्हर्टाईजचा इथेच संपलाय आणि बाकी आता त्यांची मेहनत आहे. हे असे बरेच फायदे आपल्याला VGCT करून आम्हाला मिळत आहेत आणि त्याचा फायदा देखील आम्ही पुरेपूर घेत आहोत.